नमस्कार. गेल्या भागात आपण पाहायला सुरुवात केली होती की रशियन गोष्टींचा प्रवास भारतात कसा झालेला आहे, त्यांचा प्रचार कसा झालेला आहे, प्रसार कसा झालेला आहे आणि वेगवेगळ्या लेखकांनी, सिने नाटक दिग्दर्शकांनी त्याला स्वतःच्या नजरेतून लोकांसमोर मांडायचा कसा प्रयत्न केलेला आहे, त्याचीच काही पुढची उदाहरणं आज आपण बघूया. सगळ्यात पहिलं उदाहरण थोडं हलकं फुलकं आहे. मराठी वाचकांचे आराध्य दैवत पु ल देशपांडे यांनी अनेक पुस्तकं भाषांतरित केली होती. त्यातलंच एक पुस्तक, खरं तर ह्याचं मूळ पुस्तक रशियनमध्ये नसून इंग्रजी भाषेत आहे, पण गोष्ट जी आहे ती एका जॉर्जियन माणसाची आहे. जॉर्जिया हा तेव्हा सोव्हिएत साम्राज्याचा भाग होता आणि त्याचबरोबर रशियन संस्कृती, रशियन खाणं पिणं, रशियन बोली ह्या सगळ्याचा जॉर्जियामध्ये आजही ठसा दिसतो. त्यामुळे या पुस्तकाचं किंवा या उदाहरणाचा मी या भागात समावेश केलेला आहे. तर हा जो पोपोविच आहे तो जॉर्जियातून पळून जातो अमेरिकेत आपलं जीवन सुधारण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी वगैरे वगैरे विचार घेऊन तो तिकडे पोहोचलेला आहे. पण तिकडे गेल्यानंतर भाषेची सगळ्यात मोठी अडचण, त्याच्यानंतर वेगळी संस्कृती, खाण्यापिण्याची पद्धती, राहणीमानाच्या पद्धती आणि त्याचबरोबर या सगळ्यांना जुळवून घेताना त्याची अशी चाललेली धडपड, तिकडे राहण्यासाठी, जगण्यासाठी, कमवण्यासाठी चाललेली त्याचे धडपड, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख आहे. माझ्या मते पु ल देशपांडे हे एकुलते एक असे लेखक त्या काळात होऊन गेले की ज्यांनी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जितक्या गोष्टी लोकांसमोर ठेवता येतील त्याचा सगळ्यात पहिला विचार केलेला आहे. कुठेतरी असामीतला बेमट्या आणि पोपोविच यांच्यात आपल्याला साधर्म्य दिसून येतं. म्हणून कदाचित पु ल देशपांडेंचं या पोपोविचवर त्यांना प्रेम आलं असेल आणि त्याचं पुस्तक त्यांनी ट्रान्सलेट केलं असेल. त्याच्या पुढचं उदाहरण सुद्धा पु ल देशपांडेंनीच भाषांतरित केलेल्या लॅट्वियन पॉलिटिशियन आणि लेखक अशा एका कलाकृतीचं आहे. पुस्तकाचं नाव आहे पस्लेदनी पसितितेल, लेखकांचं नाव आहे व्लादिमीर दोझरत्सेव. पस्लेदनी पसितितेल म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणू शकतो शेवटची मुलाखत. तर गोष्ट खूप साधी आहे तसं पाहायला गेलं तर, पण नंतर ती इतकी वेगाने घडत जाते आणि ती पात्र एकमेकांमध्ये इतक्या सगळ्या घटनांमध्ये ते गुरफटून गेलेले आहेत की एका बैठकीत जर पुस्तक वाचलं नाही तर माझ्या मते ते पुस्तक समजणार सुद्धा नाही. आणि ते पुस्तकही तसंच आहे की तुम्हाला एका बैठकीतच वाचायची इच्छा होईल. तर एक पत्रकार आहे जो आरोग्यमंत्र्याकडे आलेला आहे, सगळ्या खोट्या मुलाखती स्वतःच्या नावाने करून, म्हणजे सगळा वेळ त्याला त्यांच्याशी बोलता येईल. खरं तर तो बोलायला नाही तर भांडायला आलेला आहे. खरं तर तो भांडायलाही नाही तर न्याय मागायला आलेला आहे, एका रोग्यावर झालेल्या अन्यायाचा. आणि तो अन्याय सुद्धा त्या आरोग्य मंत्र्यांच्याच हातून चुकून झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वाचकांनी स्वतःहून ठरवावं. आणि तो रोगी जिवंत आहे आणि त्याच्या जिवंतपणीच त्याच्याकडे फार वेळ नाहीये आणि त्या वेळेतच तो जिवंत असेपर्यंतच त्याला न्याय मिळावा. तो न्यायालयातही जाऊ शकतो, तो पोलिसांमध्येही जाऊ शकतो, पण त्याला माहितीये त्या गोष्टींना खूप वेळ लागणार आहे आणि कदाचित तिकडे न्याय मिळणारही नाही. म्हणून तो थेट इथे आला आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आला आहे. सयाजी शिंदे आणि दिलीप प्रभावळकर, पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर आलेले आहेत. तर यांनी खूप उत्तम याच्यात अभिनय केलेला होता आणि त्याचबरोबर आजही हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे नाटक पुनरुज्जीवित तर झालेलंच आहे आणि खूप गाजत आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं का हा विषय खूप मोठा आहे, पण म्हणूनच मी वाचलेल्या किंवा पाहिलेल्या कलाकृतींपैकीच विशेष मला आवडलेली निवडक उदाहरणं ह्याच्यामध्ये सामील करून घेतलेली होती. हा विषय संपवण्याआधी किंवा हा भाग संपवण्याआधी मला काही विशेष उल्लेख करायचे आहेत ज्याच्यामध्ये काही प्रमाणातच रशियन गोष्टींचा समावेश झालेला आहे किंवा रशियन टच त्याला मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिलं उदाहरण मी म्हणेन की प्रत्येक भारतीयाच्या मनाच्या खूप जवळचा एक सिनेमा आहे, आजही तो आपल्या मनाच्या खूप जवळचा आहे, तो म्हणजे मदर इंडिया. मदर इंडिया ही स्टोरी जरी आपली नसली तरी ती रशियन सुद्धा नाहीये,
पण ज्या प्रकारे ती भारतीय पद्धतीने बनवली गेलेली आहे, कोणी असं म्हणू शकणार नाही छाती ठोकपणे की तो मराठी स्टोरीवर आधारलेला सिनेमा नव्हता. पण यातली जी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांच्या कामावर आधारित जे चित्रण आहे आणि गाण्यावरचं जे चित्रण आहे, हे जे कल्पोजनीचा पोस्टर आहे रशियाचं, त्याच्यावरनं प्रेरित झालेलं आहे किंवा त्याच्या रिलेटेड जे शूटिंग होते त्याच्यावरनं प्रेरित झालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात परमोच्च क्षण जो आहे या चित्रपटातला, राधा स्वतःच्या पुढच्या पोराला फक्त तिला बरोबर वाटतंय आणि फक्त तिला माहिती आहे की हा एकच पर्याय आहे म्हणून निर्धाराने गोळी घालते. गोगोल लिखित तरास बुल्बा सुद्धा अशा प्रकारे एका वळणावर येऊन उभा राहतो की त्याच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. त्याच्या मुलाने देशद्रोह केलेला आहे आणि देशद्रोहाची एकच शिक्षा असते, ती म्हणजे मृत्यूदंड. त्यामुळे मनावर दगड ठेवून स्वतःच्या मुलावर त्याने इतकं प्रेम केलेलं असतं, त्याच्यासाठी त्याने इतकी स्वप्न पाहिलेली असतात, त्याला तो निर्धाराने स्वतःच्या हाताने गोळी घालतो. आणि इथे माझ्या मते मदर इंडियातली राधा आणि तरास बुल्बा खूप जवळ येतात एकमेकांच्या. 70 ते 90च्या दशकात डीडीने अप्रतिम कलाकृती बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग फक्त टेलिफिल्म असू देत, साध्या जाहिराती सुद्धा असू देत, त्याही आजही आपल्याला आवडतात, आपण आवडीने त्या ऐकतो किंवा बघतो. त्याचबरोबर सगळ्यात मोठ्या गोष्टी होत्या त्या म्हणजे डीडीवरच्या मालिका. तर ह्या मालिकांपैकी एक होती चेखव की दुनिया. हिंदीमध्ये चेखवने लिहिलेल्या निवडक कथांवर आधारित अशी ही मालिका होती. दुर्दैवाने युट्यूबवरती ह्याचे सगळे भाग अवेलेबल नाहीये, पण डीडी स्वतःचा एक आर्काइव्ह पोर्टल बनवत आहे आणि मला अशी आशा आहे की त्यात याही मालिकेचा समावेश असेल आणि काही काळाने आपल्याला ती मालिका पुन्हा बघायला मिळेल. जाण्याच्या आधी आणि हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक खूप विचित्र योगायोग माझ्या नजरेत आला होता, माझ्या वाचण्यात आला होता, त्याचा उल्लेख करूया आणि मग थांबूया. आपण लॉकडाऊनला होण्याच्या आधी जर आठवत असेल तर एक मराठी वेबसिरीज आली होती, खूप गाजली होती, लोकांना ती खूप आवडली होती. सुहास शिरवळकर लिखित समांतर या कादंबरीवरती होती. सुहास शिरवळकरांनी ही कुठनंही चोरलेली किंवा कुठनंही घेतलेली, कुठूनही प्रेरित झालेली कथा आहे असं माझं म्हणणं नाहीये, संपूर्णपणे त्यांची स्वतःची आहे. पण पुन्हा एकदा ग्रेट मेन थिंग्स लाईक या विधानानुसार दस्तयेव्स्की लिखित द्वैनिक आणि शिरवळकर लिखित समांतर ह्या गोष्टी जर आपण वाचल्या किंवा दोन्ही गोष्टी वाचताना एकमेकांचा विचार आपल्या मनात सतत येत राहतो. ह्याच्यातला विचित्र योगायोग हा आहे की समांतर आणि द्वैनिक म्हणजे डबल ह्या स्टोरी एकमेकांना समांतर जातात. सतत त्या आपल्याला वाटत असतात की अरे हा त्यातला भाग आहे का, हा यातला, पण दोघांच्याही कथानकं वेगळी आहेत, दोघांच्याही आयडियाज वेगळे आहेत, कुठेतरी गाभा एक असेल. त्यामुळे मला असं वाटतं की द डबल दस्तयेव्स्की लिखित आणि शिरवळकर लिखित समांतर ही जुळी भावंड ही एकमेकांपासून वेगळी आहेत. कुठेतरी त्यांचा एखादा गाभा, कुठेतरी एक कणाने ते एकमेकांच्या जवळ येतात, पण दोघांनी खूप सुंदररित्या एकाच कन्सेप्टवरती पुस्तकं लिहिलेली आहेत, पण दोन्ही वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि अक्षरशः एकानंतर एक जर आपण ती पुस्तकं वाचली तर अक्षरशः वेड लावणाऱ्या कथा आहेत त्या. थांबण्याच्या आधी अजून एक गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो, ती म्हणजे ही जितकी उदाहरणं मी दिलेली आहेत किंवा ज्याचा मी उल्लेख या दोन व्हिडिओमध्ये केलेला आहे, ही उत्तम उदाहरणं आहेत भाषांतराची किंवा रिमेक करायचा असेल तर त्याची. कुठेही मूळ कृतीला, कुठेही मूळ पुस्तकांना धक्का न पोहोचू देता तरीही ती संपूर्णपणे देशी साच्यामध्ये घडवून आणणं हे कठीण काम आहे आणि ते काम या सर्व लेखकांनी, सगळ्या दिग्दर्शकांनी केलेलं आहे, सगळ्या कलाकारांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला भाषांतराची उत्तम उदाहरणं बघायची असतील त्यांनी याही उदाहरणांचा स्वतःमध्ये वाचनात किंवा पाहण्यात समावेश करून घ्यावा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अजून काही उदाहरणं माहीत असतील तर ती मला कळवा, मलाही पाहायला वाचायला आवडेलच. बेल आयकॉन प्रेस केलं तर पुढचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आपोआप मिळत राहतील आणि अशाच गप्पा घेऊन पुढच्या एपिसोड्समध्ये आपण नक्की भेटूया. केल्याने रशिया टन.